बार्शी शहरातील शंभूराजे चौक अलीपूर रोड परिसरात रविवारी 19 जुलै रोजी सकाळी घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय। एका 26 वर्षीय महिलेनं स्वतःच्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून आणि पाण्याच्या बादलीत बुडवून तिची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर मृत चिमुकलीचा मृतदेह हातात घेऊन ती बार्शी शहर पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाली। या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध खुनाचा तसंच दुसऱ्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा योगेश खुर्दामुळे वय वर्ष 26, मूळ राहणार शिराढोण, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, सध्या राहणार शंभूराजे चौक अलीपूर रोड बार्शी, ही रविवारी सकाळी सुमारे 9:35 वाजता आपल्या 2 मुलींना घेऊन बार्शी शहर पोलीस ठाण्यात आली। तिच्या हातात 10 महिन्यांची मुलगी होती। पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने मी हिचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून मारून टाकले, मला अटक करा, मला गोळ्या घालून मारून टाका असं सांगितल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। यानंतर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभाना कोतवाल यांनी तिची विचारपूस केली असता तिने स्वतःच मुलीचा गळा दाबून आणि पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिचा जीव घेतल्याची कबुली दिल्याची नोंद पोलिसांनी केली आहे। या घटनेत 6 वर्षीय तेजल ही मुलगी सुदैवाने बचावली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वडील कामावर गेल्यानंतर आईने प्रथम 10 महिन्यांच्या शक्तीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवलं। त्यानंतर तेजलचाही गळा दाबून तिच्या तोंडावर उशी दाबण्याचा प्रयत्न केला। मी चांगली शाळा शिकते, मला मारू नको अशी निरागस विनंती केल्यानंतर तेजलनं मी चांगली शाळा शिकते, मला मारू नको अशी निरागस विनंती केल्यानंतर आईनं तिला सोडल्याचं मुलीनं पोलिसांना सांगितलं। या एका वाक्यामुळे तिचा जीव वाचल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे। प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेनं पतीकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून 2 मुलींना ठार मारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। सध्या या कारणांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल लिबाजी लाड यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), खून 109, हत्येचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळाचा पंचनामा, पुरावे संकलन आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील धनवे करतायत।